बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखक संभाजी दुधमल लिखित कथा तारा अक्का. उन्हाळ्याचे दिवस होते. अंगाची लाही लाही होत होती. गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जसा चर्र असा आवाज येतो तशी जमीन तापलेली होती. अशा भर उन्हात बाबूरावाचं लग्नाचं वऱ्हाड ट्रॅक्टरमधून चाललं होतं. बाबूरावचे वडील प्रगतिशील शेतकरी तर होतेच, पण ते सेवानिवृत्त मास्तरही होते. त्यांचा पेहराव म्हणजे डोक्यावर काळी टोपी, नेहरू शर्ट, धोतर आणि गळ्याला मफलर गुंडाळलेली असायची. त्यांचं नाव कोंडीराम होतं. ते कोंडीराम मास्तर म्हणून सर्वपरिचित होते. कोंडीराम मास्तर हे प्रगतिशील शेतकरी असल्यानं त्यांच्याकडे ट्रॅक्टर होतंच. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरची त्यांना अत्यंत गरज होती, म्हणून त्यांनी बँकेचं कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेलं होतं. त्यामुळं त्यांनी आपलं घरचं एक ट्रॅक्टर आणि अजून 2 भाड्याची ट्रॅक्टर लावली आणि बाबूरावाच्या लग्नाला निघाली. बाबूरावच्या लग्नाला एकूण 3 ट्रॅक्टर झाले. 1 ट्रॅक्टर महिला मंडळीला तर 2 ट्रॅक्टर पुरुष मंडळीला होते. लग्नाचा मुहूर्त दुपारच्या 3 वाजताचा होता आणि त्यामुळं बाबूरावचं लग्नाचं वऱ्हाड भर उन्हाचं निघालं होतं. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसलेली वऱ्हाड मंडळी भाजून निघत होती. सूर्य मात्र आग ओकत होता. जणू काही वऱ्हाडी मंडळीची सत्व परीक्षाच बघत होता. त्यात पोलिसांची नजर चुकून आडवाटेनं निघालं लग्नाचं वऱ्हाड दचके दुचके खात खात रस्त्यावरचा फुपाटा अंगावर घेत कसंबसं विवाहस्थळी येऊन पोहोचलं. वऱ्हाड मंडळी ट्रॅक्टरमधून उतरली. वऱ्हाडी मंडळीचा अवतार बघण्यासारखं झालं होतं. वऱ्हाड मंडळी धुळीनं पार माखली होती. कपडे काढून काढून झटकली तेव्हा कुठं वऱ्हाड मंडळीची कपडं जाग्यावर आली. विवाहस्थळी मुलीकडच्या लोकांनी वऱ्हाडी मंडळींचं पाणी देऊन वाजत गाजत स्वागत केलं. वऱ्हाड मंडळी एकदाची विवाह मंडपात सावलीला जाऊन विसावली. तेव्हा कुठं त्यांना जरा हायसं वाटलं. विवाह मंडपात एकच घाई चाललेली होती, लग्न वेळेवर लावण्यासाठी. विवाह मंडपात सर्व तयारी झालेली होती. भटजी आलेले होते, पाहुणे रावळे, मित्रमंडळी आणि वऱ्हाडी मंडळी सर्व आलेली होती. सर्वांचं मानपान देऊन झालेलं होतं. फक्त नवरदेव तेवढा मंडपात येण्याचा बाकी होता. पूर्वी हनुमान मंदिरातच नवरदेवाची कपडे चढवण्याची प्रथा होती. त्यामुळं नवरदेव बाबूरावनेही मंदिरातच कपडे चढवले आणि घोड्यावर स्वार होऊन बाबूराव सनई चौघड्याच्या गजरात विवाह मंडपात आला. भटजीने शुभमुहूर्तावर लग्न लावून टाकलं. विवाहस्थळावरील सर्व विधी उरकल्यानंतर नवरीकडच्या मंडळींनी भरलेल्या डोळ्यांनी नवरीला निरोप दिला. नवरदेव, नवरी आणि वऱ्हाडी मंडळी निघून गेली. वऱ्हाड दिसेपर्यंत नवरीकडील मंडळी बाय बाय करत होती. मंडपात मात्र शुकशुकाट झाला होता. सर्व आलेली मंडळी आपापल्या परीनं निघून गेली होती. वऱ्हाड मंडळी एकदाच्या आपल्या गावी नवरीला घेऊन सुखरूप पोहोचली. दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा उरकून गावातील देवदेवतांचे दर्शन घेऊन बाबूराव व त्याची पत्नी आले. कोंडीराम मास्तर मात्र खुश झालेले होते, कारण त्यांच्या मनासारखी सून त्यांना मिळाली होती. कोंडीराम मास्तर आणि सुनेची चांगली सांगड बसली होती. कोंडीराम मास्तर सुनेला अगदी मुलीसारखं जपत. कोंडीराम मास्तरांची सून देखणी, रूपवान, उंचपुरी होती. तिचं नावही तिला शोभेल असंच होतं. तिचं नाव ताराबाई होतं. ताराबाई जुन्या वळणाच्या असल्याने ताराबाईचा पेहराव आणि राहणीमान ही जुन्या वळणाचंच होतं. ताराबाई ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलगी असल्यानं तिला काबाड कष्ट करण्याची सवय होती. ताराबाई कष्टाला घाबरत नसे. शेतकऱ्याचीच पोरती. पाण्यातल्या माशाला जसं पोहायला शिकवावं लागत नाही, तसं शेतकऱ्याच्या मुलीला शेतातली कामं शिकवावी लागत नाहीत. मोडेल पण वाकणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, अशा स्वभावाची ती ताराबाई होती. बाबूराव आणि ताराबाईचा सुखाचा संसार चालू झाला होता. ताराबाई माहेरचं सर्व विसरून संसारात चांगली रमून गेली होती. सगळ्या सुखवस्तू ताराबाईच्या घरात होत्या. तिला कशाचीही कमी नव्हती.
गावाच्या अगदी जवळच नदी असल्याने नदीवरून पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी पाणी आणावं लागत असे. कपडे धुण्यासाठी इतर बायकांप्रमाणेच ताराबाईलाही नदीवर जावं लागत असे. पुढे नदीवर धरण झालं असल्यानं उन्हाळ्यातही नदीला मुबलक पाणी असायचं. त्यामुळं गावाला कधीही पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं नाही. ताराबाईचा चांगला सुखाचा संसार चालू होता. पण बाबूरावला कुठून अवदसा आठवली आणि तो दारूच्या आहारी गेला. सुखाच्या संसाराला गालबोट लागलं. ताराबाईच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि ताराबाईला बाबूरावचा दिवसेंदिवस त्रास होऊ लागला. कुंडीराम मास्तरने बाबूरावला अनेकदा समजावलं, पण काही उपयोग झाला नाही. बिन आईचं पोर म्हणून कुंडीराम मास्तरानं बाबूरावला काही कमी पडू दिलं नव्हतं. बाबूराव दारू ढोसून आल्यावर तो काही वेळेस ताराबाईला मारहाणी करायचा. ताराबाई मात्र सर्व काही निमूटपणे सहन करायची. बाबूराव मात्र कधी कधी चांगला वागायचा तर कधी कधी घर डोक्यावर घ्यायचा. बाबूरावचा इतर कोणालाही काडीचाही त्रास नव्हता. गावातील आणि गल्लीतील सर्वांशी तो चांगला वागत असे. फक्त दारू डोसून आला की बाबूरावच्या डोक्यात अवदसा घुसायची आणि ताराबाईच्या डोक्याला नुसता त्रास व्हायचा. भांडायला काही कारणच नसायचं. बाबूराव ताराबाईला शिवीगाळ आणि मारहाणी करायचा. एवढा त्रास होऊनही ताराबाई कधीच डगमगली नाही. खंबीरपणे ती आपला संसाराचा गाडा ओढतच राहिली. कुंडीराम मास्तर नेहमी म्हणायचे, आमची सून म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आहे. ती आल्यापासून घर कसं भरल्यासारखं वाटतं. तिच्यामुळं घराला घरपण आलं. गल्लीतील सर्व बायका तिला तारा अक्काच म्हणायच्या. त्यामुळं ती सर्वांचीच तारा अक्का झाली होती. तारा अक्का सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी व्हायची. सर्वांशी ती गोड बोलायची. तिच्यात एकमेकींना मदत करण्याची भावना होती. गल्लीतील बायकांच्या अडीअडचणीला ती धावून जायची. पुढे चालून ती 3 मुलांची आई झाली होती. देवाने 3 गोजीरवाणी मुलं तिच्या पदरात टाकली होती. ती संसारात मुलांचं करता करता पार रमून गेली होती. सुखाचा संसार चालू होता. 3 मुलं झाली. आत्ता तरी बाबूरावचं व्यसन सुटेल असं तारा अक्काला वाटलं. पण बाबूरावची सवय काही केल्या जाईना. तारा अक्काची देवावर श्रद्धा होती. एक ना एक दिवस माझ्या नवऱ्याची दारू सुटल असा तिचा आत्मविश्वास होता. पुढे नवरात्र उत्सव जवळ आला होता. तारा अक्का दरवर्षी नवरात्रात 9 दिवसाचा उपवास करत असे. याही वर्षी तिने 9 दिवसांचे उपवास धरलेले होते. गल्लीतील बायका एकमेकींना उपवासाच्या फराळासाठी घरी बोलवत असत. सकाळचे साधारण 11 वाजले असतील. तारा अक्का घरातील देवपूजा, फराळ पाणी, मुलांचं उरकून धुणं धुण्यासाठी म्हणून नदीला निघाली होती. बाहेर ओट्यावर कलाबाई उभी होती. तारा अक्का कलाबाईला मामी म्हणत असे. तारा अक्का कलाबाईला म्हणाली, मामी, मी धुणं धुण्यासाठी म्हणून नदीला जाते. धुणं धुवून लगेचच येते. घरी फक्त मुलंच आहेत. थोडं यांच्याकडे लक्ष द्या. मी आलेच. कलाबाई म्हणाली, मी बघते. माझं लक्ष आहे मुलावर. काळजी करू नकोस. तू जा, मी बघते. तारा अक्का लगबगीनं धुणं धुण्यासाठी म्हणून नदीवर निघून गेली. तारा अक्का नदीला पोहोचली आणि धुणं धुण्यास सुरुवात केली असेल त्याचवेळी गावातून कन्हैया कहार नदीला मासे पकडण्यासाठी निघाला होता. नदीला खडक भरपूर होते. त्या खडकावर बसून बायका धुणं धुत असत. तारा अक्का मात्र मुलं घरी असल्यानं जरा पटापटा धुणं धुत होती. त्या गडबडीत तारा अक्काचा शेवाळलेल्या खडकावरून पाय घसरला आणि तारा अक्का पाण्यात पडली. नदीचं पाणी खोल होतं आणि एकच आरडाओरडा झाला. नदीवरच्या बायका मोठमोठ्यानं ओरडत होत्या, तारा अक्का पाण्यात पडली, तारा अक्का पाण्यात पडली. तारा अक्का पाण्यात गटांगळ्या खात होती. वाचवा वाचवा म्हणून आकांत करीत होती. तेवढ्यात कन्हैया कहार नदीला येऊन पोहोचला. त्यानं मागं पुढं न बघता कपड्यासहित नदीत उडी मारली आणि तारा अक्काला पाण्यातून बाहेर काढलं. ती बेशुद्ध पडली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं. तिला लगेचच उचलून कन्हैया कहारानं गावात आणलं आणि निवृत्ती कुंभाराच्या मडकी गाडगे करण्याच्या चाकावर तारा अक्काला गरागरा फिरवलं. तिच्या नाकातोंडातून पाणी बाहेर पडलं आणि तारा अक्का हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. थोड्याच वेळात तारा अक्का उठून बसली. तारा अक्काची मुलं लगेचच आईला जाऊन बिलगली.
तारा अक्काच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. गल्लीतील सर्व बायका रडत होत्या. वेळ आली होती पण काळ आला नव्हता. तारा अक्काचा जीव वाचला म्हणून कलाबाईने एक जिवंत काळी कोंबडी तारा अक्काच्या डोक्यावरून उवाळून लांब फेकून दिली. कोंबडी फाडफाड करत लांब जाऊन पडली. कुंडीराम मास्तर ढसाढसा रडत होते. बायकांची मात्र कुजबूज चालली होती. देवीनंच वाचविल तारा अक्काला. देवीचे उपवास कामी आले तारा अक्काला. इकडं मात्र बाबूरावच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. त्याची दारू केव्हाच उतरून गेलेली होती. गल्लीतील बायकांनी आणि कलाबाईनं तारा अक्काला घरी आणलं. कुंडीराम मास्तरानं, बाबूरावानं आणि गल्लीतील सर्वांनी कन्हैया कहाराचं कौतुक केलं. बाबूरावाला मात्र पश्चाताप झाला. माझ्यामुळंच हे सर्व घडलं. बाबूरावचा देवावर विश्वास बसला. नवरात्रीचे दिवस होते त्यामुळं बायकोला आणि मुलांना घेऊन बाबूरावनं थेट कोल्हापूर गाठलं. कोल्हापूरच्या अंबाबाईचं बाबूरावानं सहकुटुंब दर्शन घेतलं. तिथेच बाबूरावाला साक्षात्कार झाला आणि देवासमोर बायकोच्या साक्षीने शपथ घेतली की आजपासून मी कधीही दारूला हातसुद्धा लावणार नाही आणि माझ्यापासून कोणालाही त्रास होणार नाही असा मी वागेन. तारा अक्का देवीच्या आणि बाबूरावच्या पाया पडली. तारा अक्काने पुन्हा एकदा डोळं भरून देवीचं दर्शन घेतलं. तारा अक्काच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. तारा अक्काची संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा फुलासारखी फुलून बहरून गेली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.